देशात मतचोरीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी भाजपावर टीकेची झोड उठवली आहे। याच मुद्द्यावरून आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी जत विधानसभेचे भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे। ते बोलताना म्हणाले, काही जण स्वतःच्या गावात नाही तर दुसऱ्याच्या भागातून 40 ते 50 हजार मतांनी निवडून येतात, हे शंकास्पद आहे। त्यामुळे हे निवडणुकांचे निकाल खरे आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय, असं जयंत पाटील म्हणाले। जत येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात जयंत पाटील बोलत होते। मत चोरीचे अनेक प्रकार देशात आणि राज्यात उघड होत आहेत। निवडणूक आयोगाचं वर्तन भाजपाच्या सोयीचं आहे। आमचे आधार कार्ड आमच्या मताशी लिंक करा, ही मागणी आमची आहे, असंही जयंत पाटील म्हणाले। मत चोरीचा आरोपाचा हा गोंधळ सुरू असताना आता एक नवीन कायदा आणत आहेत। त्यात मंत्री अटक असल्यास 30 दिवसांनंतर त्यांना पदावरून काढून टाकलं जाणार। हा रोख विरोधी पक्षातील नेत्यांवर असणारा हे स्पष्ट आहे, असंही जयंत पाटील म्हणालेत। दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर अप्रत्यक्षपणे केलेल्या टीकेवर पडळकर काय उत्तर देणार याकडे देखील आता लक्ष लागले। एका माणसाची 4 मतदारसंघात मतं, एका माणसाची 2 शेजारच्या मतदारसंघात मतं, एका माणसाची 4 राज्यामध्ये मतं, असा देखील प्रकार राहुल गांधींनी आता उठून काढलेला। आणि म्हणून या देशात पहिल्यांदा सामान्य माणसं विचार करायला लागतात की अरे हे निकाल लागतात, हे खरे आहेत का? 5-10 हजारांना इकडे तिकडे समजू शकतो, 40-40, 50-50, 60-60 हजारांना जो निवडून येणार नाही तो निवडून यायला लागला, तर विक्रम दादा आपल्याला आश्चर्य वाटलं। एवढ्या मताला कसा, एवढ्या लोकप्रिय गावात, स्वतःच्या गावात नाही किंवा सगळ्या मला कमाल वाटते। मतांची चोरी भारतात होते हे आता देवेंद्र फडणवीसांनी देखील मान्य केलं।